तर बघा, अक्षय इलेव्हन मालवडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर आमंत्रित केलाय प्रथम क्षेत्ररक्षणासाठी सुरेश एंटरप्राइजेस. सर मी विनंती करेन भरतदादा देवलीकर यांना, आपण देखील मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. सुरेश एंटरप्राइजेसचे मालक देखील आहेत. खूप चांगली स्पर्धा सर्वे सर्वा सुरेश एंटरप्राइजेसचे. तर नेक्स्ट मॅच बघा, पहिले 2 षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असतील. या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा या धावफलकावर तुम्हाला लावाव्या लागतील, कारण समोरचा संघ देखील तितका ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय इलेव्हन मालवडी संघाचा 12 खेळाडू पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे आपण. बघा 4 ओव्हरचा सामना आहे. 1 ओव्हर पॉवर प्लेचं षटक असेल. बघा, आपण पाहतात स्वर्गीय अंकलेश पंकज व अनिल स्मृती चषक 2020 आलेल्या सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, मान्यवरांचे जे युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट देखील पाहतात प्रेक्षक, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक 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 स्वागत. 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नॉन स्ट्राईक वर शादाब, तर स्ट्राईक वर आपल्याला पाहायला मिळतोय तो सौजन्य. कांबेगावचा हा खेळाडू आहे. खूप चांगला गोलंदाजी फलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. ऑलराऊंडर खेळाडू आहे व त्याच्यावर देखील खूप दारोमदार असेल. तर गोलंदाज उमेश, त्याने देखील पराक्रम केलेला आहे. गोलंदाजीमध्ये 6 बॉल मध्ये 6 विकेट घेण्याचा ओव्हर द विकेटने जाईल यावेळेला. पहिलाच बॉल इथे मात्र टॅप केलेला आहे. बघा, थर्ड मॅन क्लिअर करण्याचा प्रयत्न होता इथे, परंतु एक धाव इथे अजून ऍड होईल. 1 धावेवर सौजन्याला समाधान मानावं लागेल. थर्ड मॅन क्लिअर करण्याचा प्रयत्न देखील होता. खूप चांगले तिथं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं सागर याचं. तर 1 धाव. बघा, आपण आपल्या संघाचा श्रीगणेश देखील एका धाब्यानिशी करतोय. 4 षटकांचा सामना असेल. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक. या P1च्या षटकामध्ये किती धावा येतात ते पाहावं लागेल. या वेळा मात्र बघा, खूप चांगला बॉल या वेळा, ज्या वेळा गुडलँड स्पॉट वरती चेंडू आदळला, नक्कीच निर्धावच्या स्वरूपामध्ये परेश तिथे कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. खूप चांगलं जजमेंट तिथे पाहायला मिळतंय. तत्पूर्वी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे पंच म्हणतात वाईड चेंडू असेल, अतिशय खराब चेंडू. बघा, ऑफस्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि पंच इथे आपली कामगिरी चोख बजावताना दिसत आहेत दोन्ही पंच. खूप चांगला बॉल, त्याच्यानंतर इथे खराब गोलंदाजी. बघा, शादाब याच्यामध्ये देखील तितकीच क्षमता आहे फलंदाजी करताना. याच्याकडे देखील भरपूर चांगलं ॲबिलिटी आहे. त्या ॲबिलिटीचा फायदा उचलतोय का पाहावं लागेल. या वेळा खोलवर टप्प्याचा चेंडू गेला सरळ लॉंग ऑनच्या दिशेने, तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. तत्पूर्वी 2 धावा हे अजून ऍड होतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु चांगली कॉलिंग. बघा, 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला असता तर इथे तुम्हाला डगावरचा रस्ता फलंदाजाला दाखवला असता, परंतु चांगली कॉलिंग तिथे पाहायला मिळते. 2 धावा अजून स्कोर कार्डवर आपल्याला ऍड होताना दिसत आहेत. ते बघा, क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण पाहिलं तर लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र शॉर्ट पिच बॉल आणि बॅटची बरोबर एज घेतली आहे. विकेट किपर परेश कुठल्या प्रकारे चुकी करत नाही. या अक्षर इलेव्हन मालवडी संघाला लागणारा शादाब याच्या स्वरूपामध्ये पहिलाच धक्का. थँक्यू डीजे. तर इथे बघा, वारंवार एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता, रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रॉपर टायमिंग इथे दिसत नाही. आणि बॅटची एज घेऊन यष्टीरक्षक कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये परेश. हे पहिलाच धक्का इथे अक्षय इलेव्हन मालवडी संघाला बसतोय.
तो बाद होणारा फलंदाज शादाब याच्या स्वरूपामध्ये. तर नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो सोनू. सोनूवर इथे खूप सारी जबाबदारी असेल. सौजन देखील नॉन स्ट्राईकला आपल्याला खेळताना दिसतोय. पहिले मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक P1च्या षटकामध्ये ते मला पूर्णपणे बांधून ठेवलेलं आहे. फलंदाजांना कुठल्या प्रकारची मुभा दिली जात नाहीये. या वेळा लेफ्ट हँड बॅट्समन सोनूसाठी ओव्हर द विकेटने जातील गोलंदाज. क्षेत्ररक्षण पाहिलं तर थर्ड मॅन कव्हरच्या दिशेने, तर लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑन. थर्ड मॅनच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आपल्याला तैनात दिसतोय. तेव्हा फुल टच चेंडू आणि पुरेपूर फायदा उचललाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सोनूच्या बॅट मधून निघणारा हा पहिलाच षटकार. थँक्यू डीजे. तर इथे बघा फुलटॉस बॉल होता आणि फुलटॉस बॉलची जी जागा असते ती जागा दाखवून दिली. सरळ लॉंग ऑन क्लिअर करून षटकार देखील पहिल्याच बॉलवर इथे फेकून दिला सोनू याने. खूप चांगले बॅटिंग. आता मात्र स्कोर कार्ड झपाट्याने वाढताना दिसतोय. 10 धावा डबल फिगर मध्ये धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बघा इथे थोडं प्रेशर होतो, दडपण होतं, ते रिलीज केलं जात आहे. या वेळा स्लोवर चेंडू हाताळलाय. खूप चांगला बॉल. ज्या वेळा बॉल पिच झाल्यानंतर थोडा आउट स्विंग इथे पाहायला मिळाला उमेशच्या बॉलवर. इथे निर्धाव चेंडूची समाप्ती. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 10. 1 बाद 10. मला तर वाटतं चांगली सुरुवात देखील आहे. परंतु एक फलंदाज गमावल्यानंतर थोडं दडपण होतो. परंतु सोनू यानं जो षटकार खेचला लॉंग ऑनच्या दिशेने, थोडं रिलीज केलं ते प्रेशर, ते दडपण. धावा पाहायला मिळतात स्कोर कार्डवर 10. बघा इथे नवीन गोलंदाज सागरला दुसऱ्या षटकासाठी बोलवण्यात आलेलं आहे. त्याच्या हातामध्ये हा बॉल दिलेला आहे कर्णधाराने. त्याच्यावर देखील बघा खूप चांगली जबाबदारी असेल. कारण सुरेश एंटरप्राइजेस संघ म्हटलं तर ही टीम कम्प्लिटली पॅक टीम दिसते. कारण फलंदाज असतील मग गोलंदाज असतील तर त्यांच्या समोर देखील तितक्या ताकदीचा संघ अक्षय 11 मालोडी संघ यांच्यामध्ये देखील त्या ताकदीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर द विकेटने जाईल यावेळेला सागर. पहिलाच बॉल. या वेळेला मात्र बघा बॉल गेलाय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तत्पूर्वी 2 धावा अजून ऍड होतील वर. खूप चांगली बॅटिंग इथे सौजन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिलाच बॉल देखील होता, ओव्हरपिच बॉल होता, परंतु एक्स्ट्रा कव्हर वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रॉपर टायमिंग झालेलं दिसत नाहीये. परंतु 2 धावा अजून ऍड होतील. 12 धावा. धाव फलकावर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. बरोबर पायगाव गावच्या एंड कडून गोलंदाजी करतो हा सागर. यावेळेला बघा शॉर्ट अँड फुल. पुन्हा मी म्हणेल पनिश केलाय. सरळ बॉल फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग क्लिअर करेल. अजून एक सौजन्याच्या बॅट मधून निघणारा हा चौकार. थँक्यू डीजे. बघा इथे कुठेतरी नक्कीच शॉर्ट पिच बॉल देखील होता आणि शॉर्ट पिच बॉलचा पूर्णपणे इथे फायदा उचलला सौजन्याने. आणि सर शॉर्ट अँड पुल चेंडू सीमारेषा गोल चौकारासाठी देखील गेला डीप मध्ये. खूप चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते. आता मात्र धावा या पाहायला मिळतात ते 16 ओव्हर द विकेट. यावेळेला सागर. यावेळेला बघा थर्ड मॅनच्या दिशेने बॉल जातोय. तत्पूर्वी
कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावेल दोन धाबा ह्या कम्प्लीट केल्या जात आहेत. बघा फक्त टॅप केलं होतं चेंडूला आउटफील्ड बघा किती फास्ट आहे. तत्पूर्वी चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. ऑफ साईडच्या दिशेने दोन धाबा अजून ऍड होतील स्कोर कार्डवर. धाबा झाल्या त्या 18. गुड बॅटिंग सौजन्याची. मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याची क्षमता या फलंदाजामध्ये दिसते, परंतु यावेळेला बघा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे बीट केलं जाते सागर याला. कुठेतरी बॉडी लँग्वेज रीड केली होती फलंदाजाची, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ थोडी आपल्याला ते चांगली दिसून आली. ओव्हर द विकेट यावेळेला पुन्हा एकदा जातील सागर. बघा बॅटवर बॉल आला नव्हता, शॉर्ट अँड पुल करायचं होतं आणि इथे सौजन्याला डगआउट मध्ये निराश पावलांनी परत यावं लागतंय. थँक्यू. तर इथे बघा सौजन याला डगआउट मध्ये परतावं लागतंय. तत्पूर्वी धाबा देखील आपल्याला पाहायला मिळते. त्या 18 नवीन फलंदाज साहिल आलाय. साहिलवर पूर्णपणे जबाबदारी असेल. यावेळेला पहिलाच बॉल आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला नव्हता. इथे विकेट किपर बघा बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय इथे अक्षय 11 मालडी संघाला साहिल याच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अल्पेश. तर मी 2 षटकांच्या समाप्तीनंतर पुढील समालोचनासाठी विनंती करेल संदेश सरांना. ओव्हर टू संदेश सर. खूप खूप धन्यवाद विजय पाटील. चांगलं समालोचन ज्यांच्या माध्यमातून कधीपासून आपण या ठिकाणी ऐकतोय. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकर 18 पाहायला मिळतंय. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. अल्पेश आलाय. पहिला चेंडू फुलटॉस होता, आडवा बॅटने खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या सहाने जातोय. दुरून क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नसेल. तर सोनू याच्या बाड मधून एक धाव पाहायला मिळतंय. 3 गडी बाद झालेले आपण पाहतोय. मात्र तिन्ही गड्यांचा विचार केला तर यष्टीरक्षकाच्या माध्यमातून सुरेख झेल टिपल्या गेल्या. झेलच्या स्वरूपात आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपण पाहतोय. यष्टीरक्षकाच्या माध्यमातून 3 झेल संपन्न केल्या गेल्यात. आपण जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर निश्चितच ब्रॅड हॅडिन ऑस्ट्रेलियाचा, ज्याच्या माध्यमातून तब्बल 6 झेल एका सामन्यामध्ये टिपण्याचा विश्व रेकॉर्ड अजूनही स्थापित आहे. अल्पेश पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मात्र चेंडूला पुढे ठेवला होता. वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नव्हता. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. एक चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय अल्पेश, वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे आणि निश्चितच ज्या प्रकारे या स्पर्धेच्या माध्यमातून गुड शॉट चेंडूचा वापर केला गेलाय तर चेंडू अतिशय कडक पाहायला मिळत आहेत. वारंवार चांगली धावसंख्या या ठिकाणी प्रत्येक सामन्यामध्ये पाहायला मिळते. तर त्या कारणास्तव आपण पाहतोय की एखादा हाफ पिच चेंडू किंवा चेंडूला पुढे ठेवलं गेलं किंवा फुलटॉस चेंडूला या ठिकाणी निश्चितच सीमारेषे बाहेर दिशा दाखवली जाते. या अनुषंगाने मात्र वारंवार चेंडूला पुढे ठेवलं जात आहे. गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस लो फुलटॉस चेंडू होता, आडवा बॅटने खेळून काढलाय. डीप विकेट वरनं क्षेत्ररक्षक येत आहेत.
अतुल जोपर्यंत क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. 21 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. आपण पाहतोय स्वर्गीय अंकलेश पंकज व अनिल स्मृती चषक 2020 ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. सुरेख असं मैदान, दुपारचं सत्र आहे, थंडगार वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस पूर्णपणे बॅकफुटवर शफल झाला होता फलंदाज, मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. तर एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज अल्पेशच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. अचूक टप्पा, अचूक लाईन अँड लेंथ पाहायला मिळते आणि हे अपेक्षित आहे सुरेश एंटरप्राइजेस या संघासाठी. यावेळेस देखील चेंडूला पुढे ठेवलं होतं. अतिशय सुरेख चेंडू बीट झालाय फलंदाज. षटक समाप्तीचा इशारा. तर अशा प्रकारे 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, धावसंख्या धावफलकावर 21 धावा झाल्या आहेत. आतापर्यंत 7.00च्या सरासरीने धावा जमा करतोय अक्षय 11 मालोडी हा संघ. आपण या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या गोलंदाज अल्पेश याने. अतिशय भेदक मारा या षटकाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यस, हे आमचं कॉमेंट्री बॉक्स या ठिकाणी दाखवला जात आहे. मी समालोचक संदेश वकारे, माझ्या बाजूला आपण पाहतोय यांच्या माध्यमातून ज्यांचा आपण आवाज ऐकला ते आता मात्र स्कोररच्या भूमिकेत आहेत. मॅन फ्रॉम जून अंदुरकी विजय पाटील चांगले समालोचन करतात. निश्चितच मात्र कॉमेंट्रीचा विचार केला तर सातत्य असणं फार आवश्यक असते. जेवढे तुम्ही जास्त वेळ कॉमेंट्री कराल तेवढे मात्र तुम्हाला फार काही शिकण्यासारखं मिळेल. तर निश्चितच येणाऱ्या कालावधीत विजय पाटील यांच्या माध्यमातून देखील चांगलं समालोचन ऐकायला मिळेल तालुका क्रिकेटमध्ये, यात मात्र काही शंका नाहीये. मात्र आज निश्चितच त्यांना आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. DS स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून चांगले क्रिकेटपटू देखील आहेत. मी स्वतः त्यांच्या समवेत फार वेळा क्रिकेट खेळलो आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. हॅलो, षटकातील पहिला चेंडू. यावेळेस पहिला चेंडू उजवी स्टिक सोडून बाहेर टाकलाय. पंच 10 देतात वाईटच्या स्वरूपात. एक अव्वंतर धाव मिळते. गोलंदाज परेश गोलंदाजी मार्कवर आलाय. मागच्या सामन्याचा विचार केला तर अतिशय महत्वपूर्ण षटक हाताळलं होतं भिवंडी टायगर्स या संघासमोर. एक निर्णायक षटक परेशच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं, ज्या षटकामध्ये अतिशय भेदक मारा पाहायला मिळाला. यावेळेस बीट झालाय फलंदाज. त्याचबरोबर त्या सामन्यामध्ये आपण परेशच्या बॅट मधून 19 धावा पाहिल्या होत्या, ज्यामध्ये षटकार हॅट्रिकचा समावेश होता आणि त्याच्या जोरावर मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देखील पटकावला होता. यावेळेस ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक विजय क्षेत्ररक्षण करून फेकी करतोय. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. शेवटचं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय, जे षटक परेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. पायगाव विलेजच्या टोकाकडनं गोलंदाजी करतोय. षटकातील पुढील चेंडू घेऊन परेश वलतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, यस, ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावा मिळतील. षटकार. नाईन 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, आवश्यकता होती धावांचा वेग वाढवणं आणि तो वेग मात्र मैदानाच्या आतमध्ये वाढवला जातोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
पहिल्या 4 चेंडूंचा सामना करत एकच धाव फलकावर लावली होती मंदार याने आणि त्यानंतर मात्र सुरेख लय पकडतोय. षटकारांच्या हॅट्रिक वर आहे आणि जर साजरी करतोय तर या स्पर्धेतील 6वी षटकार हॅट्रिक असेल. गोलंदाजी मार्क करून वलतोय मात्र यावेळेस आपल्या स्टेप मध्ये चुकतोय. मृत चेंडू डेड बॉल. 35 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. यावेळेस फुलटॉस चेंडू होता बॅट आणि बॉल मध्ये हवं तसा संपर्क झाला नाहीये. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थोडं गच्चाल क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सूरज या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परिणाम स्वरूप एका धावेचं रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं गेलं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 37 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर अजून एक चेंडू बाकी आहे. परेश यावेळेस एक वेगवान चेंडू भेटतोय यष्टीरक्षक आणि खराब क्षेत्ररक्षण समीर तांगडी याच्या माध्यमातून चेंडू सीमारेषे बाहेर झालाय. वाईट चेंडू आहे. ऋषी मंगेश जाने मेरी मैं तेरा आज तेरा तू कर ले. तर खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. डावी स्टिक सोडून बाहेर टाकला होता. वाईट चेंडू आणि त्यानंतर यष्टीरक्षक बीट झाला होता आणि त्यानंतर लॉंग स्टॉप सीमारेषे लगत समीर तांगडी यांच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण. परिणाम स्वरूप चेंडू सीमारेषे बाहेर झाला होता. 5 धावा मिळाल्या. फुलटॉस आहे. यास पंचांनी नो घोषित केलाय. त्या दरम्यान एक धाव पळून काढली गेली तर 1+1 2 धावा मिळतील या चेंडूवर आणि या पुढील चेंडू फ्री हिट असेल. फ्री हिट एक असा चेंडू ज्याच्यावर पूर्ण मुभा असेल फलंदाजांना की बिग हिट करू शकतात आणि तसंही आपण पाहतोय की शेवटचा षटक आणि शेवटचा चेंडू आहे तर फलंदाजाच्या माध्यमातून प्रयत्न केला की बिग हिट एक दाखवावा लागेल. या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारण्यासाठी बिग हिट फार आवश्यक असतात. मात्र यावेळेस आपण पाहतोय डावखुरा फलंदाज सामोरे जाईल सोनू ज्याच्या बॅट मधून आपण एक षटकार पाहिला आहे. फ्री हिट चेंडू घेऊन गोलंदाज वळतोय. यावेळेस प्रहार चाललाय मात्र चेंडू अडवला जातोय. पाहूया चौकार की षटकार. चौकार. 4 धावा मिळतील. जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते तेवढे ध्यानात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. डीजे 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 ऐ, सागर 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 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल सुरेश एंटरप्राइजेस या संघासमोर. तर शेवटचं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून तब्बल 27 धावा खर्च केल्या गेल्यात गोलंदाज परेश याच्या माध्यमातून. आपण पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर पहिलं षटक अतिशय सुरेख स्टार्ट दिला होता. 10 धावा खर्च करत एक गडी बाद केला होता गोलंदाज उमेश तरे याने. त्यानंतर दुसरं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून देखील चांगली गोलंदाजी झाली होती. फक्त 8 धावा खर्च करत 2 गडी बाद केले होते सागर याने आणि त्यानंतर अल्पेश याने अतिशय सुरेख बैदक मारा दाखवला होता. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर मात्र परेश या गोलंदाजावर हल्ला बोल झाला होता शेवटच्या षटकामध्ये. तब्बल 27 धावा खर्च केल्या. तर मित्र याच कारणास्तव आपण पाहतोय की क्रिकेटला एक अनिश्चिततेचा खेळ मानला जातोय. तर डीएस स्पोर्ट संघाचा संघनायक त्याचबरोबर शिवांश 11 संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. तर 4 षटकाची समाप्ती आपण पाहिली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष असणार आहे. मात्र तत्पूर्वी डीएस स्पोर्ट संघाचा संघनायक त्याचबरोबर शिवांश 11 संघाचा संघनायक आपण टॉससाठी या.
याच दोन्ही संघाचे संगणक या ठिकाणी आलेले आहेत. विनंती असेल भरतदादा देवलीकर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करून घ्यायची आहे. त्यांच्या समवेत योगेश दादा तांगडी देखील आहेत. आमच्या मान्यवरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी नाणेफेकी करून घेतोय. याच डीएस स्पोर्ट संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारली आहे. तर गोलंदाजीसाठी शिवन्स 11 या संघाला आमंत्रित केलंय. फोर्टी 48 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 49 धावांचं लक्ष्य या ठिकाणी उभं केलंय विजयासाठी. तर 49 धावांचा पाठलाग सुरेश शिंदरबाजा संघाच्या माध्यमातून कशा प्रकारे केला जाईल पहिल्या 2 षटकांसाठी आपण ऐकूया विजय पाटील याच्या आवाजाने. थँक्यू संदेश सर. तर इथे बघा 49 धावांचं आव्हान असेल. पहिलाच गोलंदाज इथे सौजन्य आलाय अक्षय 11 मालडी संघाकडून. तर 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. संकेत असेल तर नॉन स्ट्राईकला आपल्याला फलंदाज दिसतो तर सागर. खूप चांगली बॅटिंग लाईनअप देखील या टीम मध्ये आहे. सुरेश एंटरप्राइजेसचा विचार केला तर 7 ते 8 फलंदाज या टीम मध्ये आपल्याला कम्प्लिटली पॅक दिसतात. तर बघूया पहिल्या पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. T1चं षटक सौजन्य ओव्हर द विकेटने जाईल. पहिलाच बॉल इथे मात्र पूर्णपणे बीट केलंय. बघा ह्या गोलंदाजाचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी खूप सारं व्हेरिएशन या गोलंदाजामध्ये दिसून येत आहे. आणि पहिलाच बॉल बघा सरळ फेकून द्यायचं होतं सीमारेषा पलीकडे परंतु बॅट आणि बॉलचा इथे संपर्क दिसत नाहीये. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला. पुलटा चेंडू बघा मी ज्या प्रकारे स्तुती केली होती या गोलंदाजाची परंतु त्या स्तुती त्याला आवडली नसेल आणि त्यानंतर दुसरा बॉल फुलटॉस आणि फेकून दिला. संकेत त्याने सरळ फायनल लेगच्या डोक्यावरून षटकार. आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकौरी आगो पापलेटवाली. यस विजय पाटील समोर संकेत मात्र आहे आणि जर तुम्ही त्याला या प्रकारचा चेंडू हाताळाल तर परिणाम मात्र समोरच आहेत. षटकार डोकतो आपल्या संघासाठी. नक्कीच बघा जर जय बजरंग ए संघाचा विचार केला तर प्रमुख फलंदाज गोरसई संघाकडून हा खेळताना दिसतो. ओपनिंग सलामवीर फलंदाज. आणि जर ओपन क्रिकेटचा विचार केला तर याच देखील वर्णी लागते या खेळाडूची. पुढील बॉल असेल यावेळेला बघा पुन्हा एकदा शॉर्ट अँड पुल करायचं होतं. यावेळेला शॉर्ट डीप मध्ये इथे बॉल आला. खूप चांगले क्षेत्ररक्षण तत्पूर्वी धाव मिळेल. एक अजून स्कोर कार्डवर वाढेल. धावा होतील तर 7. बघा 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर इथे हॅलो हॅलो चांगली सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. परंतु इथे कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज सौजन्य. खूप चांगली गोलंदाजी या वेळा सौजन्याची. दुसऱ्या बॉलवर बिग हिट आल्यानंतर तर कमबॅक करण्याची माझ्यामध्ये देखील ती ताकद आहे हे दाखवून दिलं. यावेळेला लेग कटर बॉल परंतु कव्हरच्या डोक्यावरून सरळ फेकून दिलेला बॉल जाईल सीमारेषा पार. अजून एक चौकार.
धन्यवाद अडीच्या मास्टर. माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पॉवरफुल फटका सागरच्या बॅट मधून चौकार. पुढील बॉल ज्या वेळेला खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, सरळ जाईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अजून एक षटकार सागरच्या बॅट मधून. धन्यवाद अडीच्या मास्टर. अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवरफुल फलंदाजी करतायत संकेत मात्रे, त्याच्या समवेत सागर. नक्कीच यॉर्कर चेंडू हाताळण्याचा इथे पूर्णपणे प्रयत्न होता, पण बघा पूर्णपणे खोदून काढलेला आहे बॉल. तितकीच ताकद या फटक्यामध्ये दिसून आली सागर याची. यावेळेला बघा शॉर्ट पिच बॉल, ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ फेकून दिलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार सागर याच्या बॅट मधून. धन्यवाद अडीच्या मास्टर. अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सागर त्या ठिकाणी दाखवून देतोय की आपण कोणत्या दर्जाचे फलंदाज आहोत, आपल्यामध्ये कोणत्या प्रकारची क्षमता आहे. अतिशय सुरेख फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक समाप्त झालं. 23 धावा धावफलकावर. तर विजय पाटील, निश्चितच असं म्हटलं जातं की सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आहे. तर सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली झाली आहे. 49 धावांचा पाठलाग करत असताना मात्र पहिल्याच षटकामध्ये 23 धावा या ठिकाणी टोकल्या गेल्या सलामीवीरांच्या माध्यमातून. तर काय म्हणशील या सुरुवातीबाबत? नक्कीच सर, मी तुमच्याशी सहमत आहे. बघा पहिलं मेंटेटी पॉवर प्लेचं षटक आहे आणि तुम्ही जर चेसिंग मध्ये तर अशा प्रकारचे फटकेबाजी करते तर मी तर म्हणेल एक जमेची बाजू देखील असेल या संघासाठी. कारण अशा प्रकारची फलंदाजी करण्यासाठी तुमच्यामध्ये तितकी ताकद, तितकं सामर्थ्य तुमच्यामध्ये असणं देखील आवश्यक आहे. बघा या दोन्ही फलंदाजांमध्ये ती समर्थ, ते ताकद दिसून आली. कारण तर मैदानाच्या चारी बाजूला फटके खेळण्याची क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये आहे. बघा जर क्रिकेटचा विचार केला तर वारंवार हे ऑन साइडला फटके जास्त खेळले जात आहेत. पण बघा इथे हा बॅट्समन जर ऑफ साइडच्या दिशेने असेल तर लॉंग ऑन स्टेट ड्राईव्हचे फटके देखील आपल्याला खेळताना दिसतोय. यावेळेला राऊंड द विकेटने फुलटॉस बॉल होता, परंतु फायदा उचलता आला नाहीये. यावेळेला बघा शॉर्ट फायनल एकचा खेळाडू बॉलवर झेपावेल तत्पूर्वी एक धाव अजून धाव फलकावर ऍड होईल. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय तो 24-24. यस, नशिबाची साथ मिळाली होती त्या ठिकाणी संकेत मात्र या फलंदाज झाला. कारण बॅटची आतील कडा घेऊन चेंडू गेला होता. नशीब पण ठरतोय की चेंडू यष्ट्यांवर नाही आदलला. पुढील बॉल यावेळेला बघा खोलवर टप्प्याचा चेंडू राऊंड द विकेटने देखील आले. स्टेट ड्राईव्हचा फटका, सुंदर फटका इथे पाहायला मिळाला सागरच्या बॅट मधून. व त्या बॅट मधून सागरचा विचार केला तर 2 षटकार थोडं कॉन्फिडेंटली इथे खेळताना दिसतोय. आणि बॉलर बॅक ड्राईव्हने हा एक धाव अजून कंप्लीट केली जाईल. खूप चांगली फलंदाजी, ते मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, टिचून गोलंदाजी करावी लागेल. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर 25. बघा पुन्हा एकदा या वेळेला मात्र कोण बनवून बघा लेफ्ट हँड बॉलर साठी इथे थोडं स्विंग पाहायला मिळतंय. तत्पूर्वी पंचांकडून बघितली जातीय, परंतु पंच ठसे मस नाही. यस, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी. कारण पंच त्या ठिकाणी सहमत नाहीयेत आणि स्विंग नक्कीच थोडा स्विंग पाहायला मिळतोय. आणि क्रिकेटचे फॉर्मॅट कोणतंही असो, स्विंग इज किंग. पुढील बॉल यावेळेला बघा संकेत एक्स्ट्रा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु प्रॉपर बॅट वरती बॉल हा घेता येत नाहीये. यस, फलंदाज संकेत याला मात्र गोलंदाज संकेत देतोय की हम भी किसी से कम नाही. नक्कीच इथे बघा तर सर मी जर या फलंदाजाचा विचार केला तर पूर्णपणे बघा बॉडी लँग्वेज रीड केली जाते. ज्या प्रकारे एक्स्ट्रा शफल देखील होत आहे तर थोड्या बॉडीच्या अवे ऑफ द बॉल
थोडं लांब ठेवण्यात यश मिळतं हा गोलंदाज. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत तरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने जाईल संकेतसाठी. थोडं दडपण देखील असेल, बघूया. या वेळा बघा, मी ज्या वेळा म्हणालो होतो की थोडं दडपण देखील असेल, यावेळेला शॉर्ट फायनल खेळाडू बॉलवर येईल. तत्पूर्वी एक धाव अजून ऍड होईल स्कोर कार्डवर. बघा इथे थोडं दडपण आहे संकेत याच्यावर, कारण प्रॉपर मिडल ऑफ द बॅट हा बॉल येता येत नाहीये. एक धाव अजून ऍड होईल स्कोर कार्डवर. 26 धावा आतापर्यंत धाव फलकावर. 49 धावांचा लक्ष जर विचार केला तर 2019 मध्ये. या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू गेला सर कार्पेटच्या सहाऱ्याने लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे मात्र सौजन्य कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये. बघा एक धाव अजून ऍड होईल. तर मी उल्लेख केला होता की 2019 चा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चेसिंग मास्टर म्हणून किंग कोहली, जो भारतीय संघाचा कर्णधार आहे विराट कोहली, याचा अग्र क्रमांक लागला आहे. 2019 चा विचार केला तर T20 क्रिकेट मध्ये दीपक चहर याने देखील पराक्रम केला. हॅट्रिक साधण्याचा पराक्रम दीपक चहर याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. स्कोर कार्ड आपण जर पाहिलं तर धावा होत आहेत त्या 27. बघा आतापर्यंत 22 धावांची अजून आवश्यकता असेल 2 षटक समाप्तीनंतर. यस, या ठिकाणी निश्चितच आगमन झालं आहे. विकास मुकादम, आपणास विनंती असेल आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. वेलकम विकास मुकादम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हे बघा मान्यवरांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत मान्यवर. तर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. 8 ते 10 बॉलांचा रनअप या गोलंदाजा देखील पाहायला मिळतो. प्रशांत बरोबर पायगाव गावच्या एंड कडून गोलंदाजी करताना सज्ज. तर इन्फॉर्म फलंदाज सागर त्याला मात्र कशा प्रकारे फेस करेल. पहिलाच लोअर फुल टॉस बॉल आणि टर्न केला डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शादाब याचा, परंतु इथे कलेक्ट करता आलेलं नाहीये. विकेट किपर याला खूप चांगली क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं, खूप चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी 2 धावा अजून धाव फलकावर आपण ऍड करतायत. इथे मात्र चांगलं गुणलेखन देखील केलं जाते. या माझ्यासोबत गुणलेखक राहुल तांगडी, खूप चांगलं गुणलेखन आतापर्यंत पाहायला मिळते. पेशाने इंजिनियर देखील आहेत. तर बघा इथे क्रिकेटचा मोह त्यांना देखील आवडता आला नाही आणि क्रिकेटच्या मैदानावर इथे बॉल जर फेकून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून. अजून एक बिग 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 षटकार. धन्यवाद अडुके मास्टर. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आपण पाहतोय विकासजी मुकादम, आमचे मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी स्पॉन्सर आहेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यस, विजय पाटील हे देखील एक चांगले समालोचक आहेत, चांगले खेळाडू देखील आहेत. 40+ क्रिकेटमध्ये अतिशय नावाजलेले खेळाडू म्हणून संबोधले जातात विकास मुकादम. थोड्याच वेळात त्यांचा आवाज देखील आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. या वेळेला पुन्हा एकदा फटका बघा, किती ताकद या फटक्यामध्ये दिसून आली, परंतु प्रॉपर मिडल ऑफ द बॅट चाललंय वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. तिथे मात्र बाबू कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. अजून एक धक्का इथे बघा, पहिलाच धक्का बसतोय सागर याच्या माध्यमातून सुरेश एंटरप्राइजेस संघाला. बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क झाला नव्हता, तेवढी ताकद जोखताना नव्हती सागर या फलंदाजाला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नाहीये. तर पहिला हादरा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 35 या धावसंख्येवर पहिल्या विकेटची भागीदारी या ठिकाणी समाप्त झाली. निश्चितच सागर याने जी कर्णधाराने जबाबदारी सोपवली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार केली, कारण त्याच्या बॅट मधून देखील 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून देखील आला. खूप चांगली फलंदाजी केली सागर याने. डगआउट मध्ये जर आपण विचार केला पाहिलं तर
सागरसाठी खूप साऱ्या टाळ्या होत आहेत, कारण त्याची फलंदाजी ज्या प्रकारे फलंदाजी केली, 26 धावा, या वैयक्तिक 26 धावा खूप इम्पॉर्टंट देखील होत्या चेसिंग मध्ये. बघा नवीन फलंदाज यावेळेला प्रशांत वर विकेटने, यावेळेला बघा चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न होता, परंतु फायनल एकचा क्षेत्ररक्षक काय झेल तिथे घेतलेला आहे पाहावं लागेल. यास प्रशंसा केली जाईल त्या क्षेत्ररक्षकाची ज्या प्रकारे हा झेल संपन्न केला गेलाय. तर जवळ जवळ चेंडू सीमारेषे बाहेर पडणार होता, 6 धावा देखील वाचवल्या गेल्या. त्याचबरोबर बिग फिश मोठा मासा घालायला लागतोय. संकेत मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. क्षेत्ररक्षक लारा त्या ठिकाणी होता. इथे बघा थोडं संकेतचा विचार केला तर थोडा इन्फॉर्म देखील होता, आणि या मॅच मध्ये वारंवार मोठे फटके खेळण्याचे देखील प्रयत्न त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले, परंतु थोडंसं कॉन्फिडन्स लूज झालेला आपल्याला पाहायला मिळालं, आणि प्रॉपर मिडल ऑफ द बॅटवर देखील बॉल घेता आला नाही. पण फायनल एकचा क्षेत्ररक्षक नक्कीच त्याची मी स्तुती करेल. बघ किती अचूक अंदाज, आणि एका हातामध्ये इथे झेल कलेक्ट केला जातोय. नक्कीच ह्या बॉलवर देखील मी आवर्जून उल्लेख करेल की भारतीय संघाचा युवराज सिंग असेल, मग मोहम्मद कैफ असेल, तर विराट कोहलीचा देखील आवर्जून उल्लेख करेन. असं क्षेत्ररक्षण करण्यामध्ये अतिशय मातबर खेळाडू संबोधले जातात हे भारतीय खेळाडू. यस, अगदी बरोबर म्हटलं. आउटफील्डचा विचार केला तर रवींद्र जडेजा असेल, रोहित शर्मा असेल, अजिंक्य रहाणे असतील, फार दिग्गज खेळाडू आपण आउटफील्ड मध्ये पाहिला आहेत. इथे बघा हॅट्रिक वर होते, परंतु इथे वाईड चेंडू. नाही, आता मात्र हॅट्रिक नसणार आहे, कारण मध्ये आपण पाहतोय व्हाईट चेंडू फेकलाय. नक्कीच उजव्या यष्ट्यांच्या खूपच बाहेरचा चेंडू, ऑफ स्टिकच्या खूप बाहेरचा बॉल होता, फॉलो केलं बॉलला, परंतु बॅट पर घेता आलं नाही. यावेळेला बघा शॉर्ट पिच बॉल आला सरळ डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. इथे मात्र शादाब कुठल्या प्रकारे चुकी करत नाहीये. अजून एक धक्का बसतोय सुरेश एंटरप्राइजेसला अब्दुल्लाच्या माध्यमातून. धन्यवाद मास्टर. वेलकम योगेश भोईर. तर आपण पाहतोय अतिशय महत्वपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये फेकलं जातंय. प्रशांत या गोलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावर झाली आहे 36 धावा झाल्या आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं जे लक्ष्य आहे अर्थातच 13 धावा या ठिकाणावरून बनवाव्या लागतील विजयासाठी. मात्र प्रशांत एक महत्वपूर्ण षटक फेकतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण विजय पाटील या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. नक्कीच जसा जर विचार केला तर 7 बॉल अजून देखील येणे बाकी आहे. 7 चेंडू आणि धावा हवे असतील 13. हे इक्वेशन मला वाटतं टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर एका ओव्हरमध्ये 43 धावा देखील बनताना आपण पाहिल्यात, तर एका षटकामध्ये 3 धावा देखील डिपेंड केला जातात. तर हे टेनिस क्रिकेट पूर्णपणे अनिश्चिततेचं क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. यावेळेला बघा बॅटची एज, इथे मात्र बॉल आला सरळ गली रिजनच्या दिशेने. तत्पूर्वी शॉर्ट दरम्यानचा खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही फलंदाजांना. तत्पूर्वी धावा हे अजून 37 आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्डवर. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता, निर्णायक षटक, शेवटचं षटक, आणि 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. आणि संदेश सर जर विचार केला तर अतिशय थ्रिलिंग मॅच इथे पाहायला मिळते. बघा दोन्ही मोठे संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत, परंतु इथे बघा टफ फाईट ही आवश्यक आहे. आणि तुम्ही जिंकलात किंवा हरलात याला महत्व नसतं, तुम्ही लढलात किती ह्याला महत्व असतं, आणि ते लढण्याची क्षमता या खेळाडूंमध्ये दिसून आली. 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता, काय म्हणाल या मॅच मध्ये? प्रयत्न केले पाहिजे, अगदी बरोबर म्हटलं, पूर्णपणे सहमत आहे तुझ्याशी, कारण प्रयत्न किती केले याला फार महत्व आहे. तर ज्या ठिकाणी प्रयत्नांची उडी मोठी असते त्या ठिकाणी नशिबालाही कमीपणा घ्यावा लागतोय. तर दोन्ही संघांच्या माध्यमातून प्रयत्न
केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून संघर्ष पाहायला मिळतोय, कारण उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं जे लक्ष्य आहे ते 12 धावा. आणि ज्यावेळेस मित्र तुम्हाला संघर्ष करावा लागतोय त्यावेळेस मात्र नाराज होऊन जाऊ नका, कारण संघर्ष करण्याची संधी त्याच लोकांना मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. 6 चेंडू 12 धावा. इथे बघा, एक षटक असेल, 7 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अतिशय रोमांचक मॅच इथे पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सोहम ओव्हर द विकेटने जाईल. या वेळेला फलंदाज सूरज त्याला मात्र फेस करेल. ते पहिलाच बॉल आणि सरळ फेकून दिला लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा ताकदवंत षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. विजय पाटील, क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र ती या ठिकाणी सिद्ध करावी लागेल. पहिल्या चेंडूवर हा षटकार ठोकतोय सूरज. आपण सिटी क्रिकेटचा धमाका पाहिला होता. जय गावदेवी काटे चषक 2020 निश्चितच त्या ठिकाणी 5 चेंडूवर 5 षटकार ठोकले होते सूरज या फलंदाजाने. पॉइंटर स्पोर्ट या संघासमोर. नक्कीच ओव्हर द विकेट. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाज. इथे मात्र प्रेशर होतो देखील. यावेळेला बघा, डीप मध्ये खेळाडू बॉलवर पोहोचेल तिथे मात्र 2 धावा अजून ऍड होते स्कोर कार्डवर. बघा, 3 क्षेत्ररक्षक बॉलवर झेपावले होते, परंतु इथे मिस जज पाहायला मिळालं. कुठल्याही प्रकारचं जजमेंट तिथे पाहायला मिळालं नाही. अंदाज अतिशय खराब होता, परंतु 2 धावा अजून या स्कोर कार्डवर वाढल्या जातील. बघा, सूरज इन्फॉर्म फलंदाज देखील आहे. आतापर्यंत चांगली कामगिरी या फलंदाजाने ओपन क्रिकेटचा विचार केला तर यस, त्या दरम्यान उत्तमजी देवलीकर, प्रवेशजी देवलीकर यांचे या ठिकाणी आगमन झालं आहे. वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने जाईल. यावेळेला बघा, खूप चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल. नक्कीच ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर देखील बॉल होता. पूर्णपणे बॅट्समन ज्या प्रकारे फलंदाजी करतोय, पूर्णपणे बॉडी लँग्वेज इथे रीड केली जाते. वाचलं जात आहे की वारंवार ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 3 बॉल 4 धावांची आवश्यकता. अतिशय रफ अँड टफ मॅच इथे पाहायला मिळते प्रेक्षकांना. काही होऊ शकतं. क्रिकेटचा विचार केला तर 3 धावा देखील डिपेंड केल्या जाऊ शकतात, तर गोलंदाजानं ते प्रयत्न केले तर. अगदी पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेला वाईट डिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून. अजून एक सूरजच्या बॅट मधून अतिशय शक्तिशाली षटकार. इथे बघा, थँक्यू द तुषार पाटील, निशांत पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील मंचावर या. तुषार पाटील, निशांत पाटील यांना बघा वारंवार विनंती केली देखील जाते. धन्यवाद डीजे मास्टर. तर सामन्याविरुद्ध पुरस्कार एक असा खेळाडू ज्याच्या बॅट मधून आपण 26 धावा पाहिल्या. त्याआधी एक षटक हाताळलं होतं. 2 गडी बाद करत 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. सागर, आपण पुढे यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सागर. अतिशय सुरेख प्रदर्शन सागर याचं राहिलं होतं. तर मॅन ऑफ द मॅच साठी आपण पुढे यायचं आहे. वेलकम इरफान शेख उर्फ राजूभाई. तर विकास मुकादम जे आमचे मॅन ऑफ द मॅच स्पॉन्सर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देतोय. वेल प्लेड सागर. पुढील सामन्यासाठी तुला शुभेच्छा असतील. यस, निशांत पाटील. तर काल निश्चितच ज्यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख समालोचन आपण या ठिकाणी ऐकलं होतं. निशांत पाटील आमचे परम मित्र आहेत, साथी समालोचक. विनंती असेल आपण कॉमेंटरी बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे बघा, नेक्स्ट मॅच असेल ती
इथे बघा डीएस स्पोर्ट वर्सेस शिवाज 11. यस, सामन्याला सुरुवात होईल, मात्र तत्पूर्वी आपण स्वागताना सत्कार या ठिकाणी करून घेणार आहोत. योगेशजी तांगडी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा स्वागताना सत्कार केला जाईल. विनंती असेल नितेश तांगडी आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागताना सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. स्वर्गीय अंकलेश पंकज व अनिल स्मृती चषक 2020 या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित मान्यवरांचं स्वागताना सत्कार या ठिकाणी करून घेतोय. योगेश तांगडी यांचं स्वागताना सत्कार या ठिकाणी झाला आहे. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच जे आकर्षक चषक आपण पाहतोय ते आम्हाला बहाल झाले आहेत विकास मुकादम यांच्या माध्यमातून, तर त्यांचं स्वागताना सत्कार या ठिकाणी केला जाईल. नितेश तांगडे यांच्या शुभ हस्ते मायची उबदार भगवी शॉल पुष्पगुच्छ सौंदर्याचं प्रतीक देऊन यासाठी स्वागताना सत्कार या ठिकाणी केला जातोय विकास मुकादम यांचा. तर आयोजकांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती आहे समीर तांगडी आणि त्याचबरोबर प्रवेशदादा देवलीकर आपण पंचांच्या भूमिकेत जायचं आहे. यस, आयोजकांच्या माध्यमातून आपणास विनंती आहे. तर विनंती असेल आमचे परम मित्र निशांत पाटील. यस, वेलकम. इथे बघा मॅच सुरू होते डीएस वर्सेस शिवाज 11. तर बिग मॅच देखील पाहायला मिळेल. शिवाज 11 संघाने मोठ्या दिमागामध्ये पहिला सामना देखील आज जिंकला. 93 धावा त्या मागच्या मॅच मध्ये देखील जमवल्या होत्या, परंतु ही मॅच खूप वेगळी आहे. डीएस स्पोर्ट संघ देखील तितक्या ताकदीचा